नमस्कार. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीस यांचा तडाफडकीचा राजीनामा. लोकसभेचा निकाल लागताच फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाच्या संघटनाची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विन वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या पराभवावरून दोन्ही केंद्रीय मंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे. दिल्लीत मंगळवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे नेते हजर येणार आहेत. फडणवीसांच्या राजीनाम्यावर कोर कमिटीत निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याच्या इच्छेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. दोन केंद्रीय मंत्र्यांच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विनोद तावडेकडे बोट दाखवलं आहे. तावडेकडून डावपेचाचं राजकारण सुरू असून फडणवीसांना बाजूला करण्याचा डाव असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप 23 वरून 9 खासदारावर आली आहे. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिली तर नवा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल. फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलास तर नवा गृहमंत्री कोण असेल हे भाजपला निश्चित करावे लागेल. यावर तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी तुम्ही जर राष्ट्रप्रथम या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.